या राज्यातल्या विविध नागरी व सामाजिक विचारांच्या संघटना आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांची एक वज्र निर्धार परिषद इथं होतीये आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आज उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सर्व शिवसेना नेते आहेत इथे, त्याचप्रमाणे मान्य तुषारजी गांधी, नितीनजी वैद्य, सर्व व्यासपीठावरील मान्यवर. मी सगळ्यांचं नाव घेत नाही कारण वेळेचं बंधन निश्चित आहे. आता वेगवेगळ्या संघटनांनी शिवसेनेकडून आणि महाविकास आघाडीकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे आणि मला आत्ता एक तुषारजी गांधी यांनी पुस्तक दिलं, मला वाटतं उद्धवजींच्या हातातही त्यांनी ते पुस्तक दिलं आणि तुषार गांधी यांनी जे माझ्या हातात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुस्तक दिलं त्याच्यामध्ये पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे, लोककल्याणकारी राज्य. शिवरायांच्या राज्यात प्रजेच्या अन्न वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत. स्त्रियांचा सन्मान केला जाई. जातीभेद आणि धर्मभेद केला जात नसे. कोणावरही अन्याय जुलूम जबरदस्ती होत नसे. शेती, व्यापार आणि उद्योगांचा विकास होत असे. या विकासाचा लाभ सर्व प्रजेला मिळत असे. प्रजा सुखा समाधानाने नांदत असे. मला वाटतं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना आणि उद्धवजी ठाकरे यांना हेच राज्य अपेक्षित आहे आणि तुम्ही याच विषयावर सगळ्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले. मी बाकी विषय बोलत नाही, परंतु जे मुद्दे मांडले त्याच्यावरच एक अर्ध्या मिनिटात प्रत्येक विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या विषयाचा मला अभ्यास असेलच अशातला काही भाग नाही, परंतु अंबेजोगाईचे श्री शहाबाज यांनी मार्टीविषयी भूमिका मांडली. बजेट 500 करोड डिक्लेअर केले, दिले 6 करोड. मी तर म्हणेल शहाबाजी 6 करोड दिले हे आलेच नसतील अजून, मी तुम्हाला 100% गॅरंटीनं सांगतो. कारण माझ्याकडे सगळ्या आर्थिक स्थिती महाराष्ट्राची पूर्ण त्याचं माझ्याकडे चिठ्ठा आहे. आता त्याला वेळ नाही आहे, परंतु निश्चित शिवसेना जातभेद मानत नाही हे तर सांगण्याची गरज नाही. मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, अमृत असेल की मार्टी असेल, जे बजेट आवश्यक आहे ते शिवसेना 100% देईल एवढं मी तुम्हाला सांगतो. शिक्षणासाठी 6% खर्च व्हावा असा अपेक्षित आपण मुद्दा मांडलेला आहे. हे खरं तर प्रोटोकॉल्स आहे हा, परंतु आता या शिक्षणाच्या या शाळा अदानीला द्यायचा निर्णय राज्य सरकारने घेतला. चंद्रपूरचा एक आदेश 8 दिवसापूर्वी सरकारने काढला. मला वाटतं आपण शिवसेनेकडून ही अपेक्षा व्यक्त केली. मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या बाबतीत अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे आणि आपली भूमिका जी आहे शिक्षणासाठी 6% खर्च व्हावा, हा 100% 6 नाही, हा 10% पण गेला पाहिजे. कारण शिक्षण चांगलं राहिलं तर बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. आरोग्याचा मुद्दा कालच परवाच दैनिक सामनाने आरोग्याच्या विषयी या राज्याच्या सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. पायाभूत सुविधेची स्थिती काय. आज एखाद्या हॉस्पिटलला गेलं तर बाहेरून प्रिस्क्रिप्शन दिलं जातं आणि बाहेरून औषध आणलं जातं, परंतु 3% आरोग्य पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे. आपण सगळे जाणता मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोविडसारखं संकट आपल्याकडे आलं. धारावीचा मुद्दा आत्ता मांडला. वाटतं या देशात सगळ्यात जास्त प्रभावीपणे याचा मुकाबला कोणी केला तर तो महाराष्ट्राने मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली केला होता. वाटतं या पायाभूत सुविधेसाठी शिवसेना कदापि कुठेही मागे राहणार नाही. MPSC आणि इतर परीक्षा पेपर लीक संदर्भ मांडला गेला. वाटतं हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. तरुण मेहनत करतात, 1-1 वर्ष 2-2 वर्ष एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि नेमकी ती परीक्षा त्या दिवशी पेपर लीक होतो. MPSCच्या परीक्षा कधी होणार याचा भरोसा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. वयसुद्धा निघून जातं बऱ्याच जणांचं. वाटतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या बाबतीत सुरळीतपणा आणण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. नव्हे ते झालंच पाहिजे, ही भूमिका आमचीसुद्धा आहे. मुस्लिम विकासासाठी TCS संस्थेचा मुद्दा मांडला. निश्चित पुन्हा एकदा तेच सांगतो की शिवसेना जात धर्म मुळीच मानत नाही. इब्राहिम खान यांनी सुद्धा सांगितलं की काही ठिकाणी मुस्लिमांना निश्चित या राज्यात
राहण्यासाठी भीती वाटते। विशाळगडच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला, साताऱ्याचा घटनेचा उल्लेख केला। मला असं वाटतं अशी भीती या राज्याला, हा राज्य फुले शाहू आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं राज्य, या ठिकाणी मुस्लिम असेल, हिंदू असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, कोणालाही भीती राहणार नाही। हे राज्य निश्चित माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येईल, हे मी तुम्हाला सांगतो। संदीप बर्वेंनी मुद्दा मांडलेला आदिवासी पट्ट्याचा, मला वाटतं एक आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे तिथले सुरेश भोर म्हणून, त्यांनी हा मुद्दा माझ्याकडे घेऊन आला। याच्यात मंत्र्यांकडे बैठक लावलेली आहे। आदिवासी पट्ट्याचं काही जणांचे नावच नाही। काय झालं, तिथं ते आहे पुणे जिल्ह्यातले आणि त्यांचं पुनर्वसन बाजूलाच असलेल्या मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये होतं आहे, पलीकडं 4-5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त त्या ठिकाणी। आणि म्हणून ते नेमके या गावचे का या गावचे असा त्या गावाचा, काही गावांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, निश्चित झालेला आहे। मला वाटतं याच्याशिवाय तो प्रश्न व्यापक असेल तर मी त्यांच्याशी संपर्क साधेल, परंतु माझ्या कानावर जेवढं आलं त्या संदर्भात मी पुणे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी, आपण जर पुढाकार घेतला तर याची एकत्र बैठक करून निश्चित ह्या आदिवासींना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू। यानंतर कपिल वासंती शेखर, मला वाटतं स्त्रियांवरच्या भूमिकाविषयी मी पहिलेच हा मुद्दा मांडलेला आहे। सोशल मीडिया आमची मदत मिळाली, शिवसेनेची साई दुर्गे इथं आलेले आहेत, आमचे सचिव, हे आमचं हे याच्यातलं काम बघतं। मला वाटतं कपिल शेखर यांनी, मी साई दुर्गेंनाही निरोप देतो, कपिलजी आपल्याला साई दुर्गे याच्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित आपल्याला जे जे काही आपण भूमिका मांडता भारतीय जनता पार्टीच्या, ज्या स्त्रियांवर अत्याचार, भारतीय जनता पार्टीची दुटप्पी भूमिका आहे, त्याच्याविषयी शिवसेनेचं सोशल मीडियाचं सेक्शन आपल्याला निश्चित मदत करेल। त्याच्यानंतर चुन्नीलाल ब्राह्मणे यांनी मुद्दा मांडलेला आहे, मला वाटतं कुपोषणाचा मुद्दा मांडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, अतिदुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। आपल्याला खूप दिवसापूर्वी एक उदाहरण आपण पाहिलं असेल की जपानमधलं एक मुलगा 30 किलोमीटर दूर राहतो आणि त्याच्यासाठी रेल्वे जाते त्या जपान सरकारची, कारण त्यांनी ठरवलं की माझ्या राज्यातला, माझ्या देशातला एक मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये। अख्खी रेल्वे त्या गावात जाते आणि त्या मुलाला शाळेत घेऊन येते। अशा प्रकारचं सुद्धा देशात उदाहरण असताना आपण विद्यार्थी नाही म्हणून अतिदुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा निर्णय आत्ताच्या सरकारने घेतलेला आहे। मला वाटतं महाविकास आघाडीचं, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर अतिदुर्गम काय, जिथं एक जरी विद्यार्थी असला तरी तिथं त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची निश्चित राहील, हे तुम्हाला 100% सांगतो। रत्नप्रभा सावळे यांनी वेगळा विषय मांडलेला आहे, जरा कॉर्पोरेट सेक्शनचा मुद्दा त्यांनी मांडला आहे। कॉर्पोरेट सेक्शनमधले लोक आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही वगैरे असे थोडे व्हाईट कॉलर असतात, अशा भूमिका ते मांडत असतात, परंतु शेवटी त्यांनाही राजकीय पक्षाची मदत घ्यावीच लागतात। आजच्या घडीला कॉर्पोरेट सेक्शनला अक्षरशः केंद्र सरकार पिळून घेते, अशा प्रकारची स्थिती आहे। शिवसेनेचं या भागामध्ये 100% लक्ष आहे। कल्याणचा जो मुद्दा मांडलेला आहे बिल्डरचा, मला वाटतं कल्याणमध्ये जे तुम्ही एकनाथ शिंदेंच्या मुलाचं नाव सांगून सांगितलेलं, हे लोक, या अशा लोकांना पूर्णपणे संरक्षण देतात। महापालिकेचे आयुक्त असतील, महापालिकेची पूर्ण यंत्रणा त्यांच्यासाठी काम करते। अनधिकृत बिल्डिंग त्या कल्याण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधल्या गेल्या, यांच्याच आशीर्वादाने बांधल्या गेलेल्या आहे आणि बांधल्या जात असताना जागासुद्धा त्यांच्या नाही, परंतु बांधल्या गेल्या। महारेराची कोणती परवानगी नाही, कॉर्पोरेशनची कोणती परवानगी नाही, परंतु जवळपास 10-20 हजार घरं तिथं बांधले गेलेले आहे। मला वाटतं शिंदे सरकारचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे म्हणून बांधले गेले, परंतु आता याच्यामध्ये निश्चित जनता आणि अनधिकृत बांधकाम याचा समन्वय आपल्याला साधावा लागेल। परंतु हे सगळं काम त्यांच्या दादागिरी आणि अनधिकृत मोठ्या ज्या त्यांचं खोक्याचं जे राजकारण चालतं त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। निश्चित शिवसेना त्याच्यात लक्ष देईल। मला वाटतं वाढवण बंदराविषयी छबिलदास गायकवाडांनी भूमिका मांडलेली आहे। तुम्हीच सगळं सांगितलं, लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय व्हावं, परंतु दुसरी मुद्दा तुम्ही म्हटला की सामाजिक न्याय भवन अजून तिथं झालं नाही। मला वाटतं ही आश्चर्याची गोष्ट आहे। मागच्या काळात सरकारने मग आदिवासी विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, यांचं एकत्रित सामाजिक न्याय भवन असावं अशा प्रकारच्या भूमिका मांडल्या। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेलं नाही, परंतु जर इथं झालेलं नसेल तर का झालं नाही, जागेचा प्रश्न आहे का निधीचा प्रश्न आहे। मला वाटतं निश्चित येणार का हे लवकरात लवकर व्हावं, याच्यासाठी छबिलदासजींनी जर माझ्याशी संपर्क केला तर आपण याच्या संदर्भात बैठक आयोजन करू। श्री दुर्गे यांनी ढोर समाजाचा मुद्दा मांडला। मला वाटतं मी मागच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडलेला होता। ढोर समाज मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये आहे। जुना त्याचा व्यवसाय काय होता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल, पण तो सरकारने अनेक मंडळं जाहीर केलेले, फक्त
अनेक मंडळ, आता 30-35 मंडळं सरकारने जाहीर केलेले आहे. या मंडळाला 1 रुपयासुद्धा अजून दिलेला नाही. मी तर सांगतो, आणखी एखादी बैठक झाली तर आणखी 5-25 मंडळ जाहीर होतील. मागच्या बैठकीत 10-12 मंडळ जाहीर झाले, त्याच्या आधी 10-12 झाले, आता पण 37-38 मंडळ जाहीर झाले, परंतु या मंडळाला 1 रुपयासुद्धा निधी अलॉट झालेला नाही. मागच्या वर्षी जे मंडळ झाले होते त्यालासुद्धा नुसतं मंजूर झाली, परंतु यांच्या खात्यामध्ये कोणता स्टाफ यांना दिला नाही, एक साधा क्लर्कसुद्धा दिला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हे काम मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच हातानं व्हावं असं परमेश्वराची इच्छा असेल. वतनाच्या जमिनीचा मुद्दा म्हाडाचे नंदू मोरे यांनी मांडलेला आहे. मला वाटतं मोठा विषय आहे हा. जुना परंपरागत शेतमजुरांचा, गावातील दीनदलित दुबळ्यांचा हा मुद्दा आहे. मला वाटतं त्याच्याविषयी एक व्यापक लढा आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. परंतु आपण गायरान आणि गावठाण जमिनीचं घरकुलासाठी मिळावं अशा प्रकारची एक मुद्दा मांडलेला आहे. खरं तर अशा पद्धतीनं गायरान आणि गावठाणाच्या जमिनीच्या विषयी मागच्या काळात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. व्यक्तिगत कोणाला अलॉट करता येत नाही, परंतु राज्याची किंवा देशाची एक सार्वजनिक योजना असेल तर अशी जागा दिली जावी असं प्रकारे त्याच्यात म्हटलेलं आहे. परंतु अधिकारी जाणीवपूर्वक अजूनही, कारण मग त्यांचं काम वाढतं, कारण घरकुल नरेंद्र मोदींनी जाहीर केलं 2022ला हर घर छत, परंतु अजून 5% लोकांचं सुद्धा काम झालेलं नाही. 2016च्या योजनेचं 2022ला जर बघितलं तर अजून जे नरेंद्र मोदींनी 8 वर्षापूर्वी जाहीर केलं त्याच्यातलं 7-8% सुद्धा काम अजून झालेलं नाही. आणि आता तर निधीसुद्धा त्याला मिळत नाही, केंद्राचा मिळत नाही, राज्याचा मिळत नाही. परंतु आपली ही भूमिका सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला सांगितलेलं आहे की सार्वजनिक घरकुल हा सार्वजनिकच उपक्रम आहे, केंद्राचा उपक्रम आहे. त्याच्यामुळे ही जागा गायरान आणि गावठाणाची मिळाली पाहिजे. ही मुद्दा आपला अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त आपण, मला वाटतं त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून लढा द्यावा लागेल. वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहे. मला असं वाटतं त्याच्यावर डिटेल आपण प्रत्यक्ष संपर्क करून बोलू शकू. परंतु आत्ताच्या घडीला जर सगळा विभाग जर आपण सगळं बघितलं तर राज्याची परिस्थिती जर बघितली तर या राज्यात 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज आज या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. प्रत्येक विभाग त्रस्त आहे. सरकारने नव्या योजना जाहीर केल्या. मला असं वाटतं येणाऱ्या 2 महिन्यानंतर या सरकारच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारसुद्धा राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतात, MTDCच्या जागा विकायला काढलेल्या आहेत. BNCमध्ये 1.25 लाख कोटीचे टेंडर काढले आणि त्यांना मिळाला निधी 6,00,000 कोटी रुपये. अशी सगळ्या राज्याची स्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्यासारख्या ज्या संस्था आज एकत्र झालेल्या आहे, खरं तर या संस्था आणि शिवसेना, बऱ्याच संस्थेचं आणि शिवसेनेचं बऱ्याच ठिकाणी वादविवाद झाले, पण आज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवसेना आणि आपण सगळे एकत्र बसलेले आहात. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रबोधनकारांच्या विचारानं आम्ही सगळे चालत असताना आपलीसुद्धा साथ, आपलंसुद्धा सहकार्य आवश्यक आहे. निश्चित आपण सर्वसामान्य माणसाचे जे विषय हाती घेता त्याच्यासाठी ते सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. इलेक्शन व्हायच्या आधीसुद्धा जर आचारसंहिता लवकर नाही आली तर या सगळ्या विषयावर मला वाटतं एकत्रित बैठकसुद्धा आपण लावू, अधिकाऱ्यांशी बोलू, निश्चित यातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.